शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून गेल्या 14 वर्षापासून हा आर्ट फेस्टिवल आपण चालू केलेला आहे। ठाणे महानगरपालिका आणि संस्कृती आर्ट फेस्टिवल ही एकत्रितपणे संस्था आलेली आहे आणि त्या माध्यमातून देशभरातील विविध कलाकारांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या कलांचं एक व्यासपीठ निर्माण आम्ही या ठिकाणी केलेलं आहे आणि अनेक दिग्गज कलाकार पद्मश्री पद्मविभूषण हे अशा प्रकारचे कलावंत येऊन आपली कला सादर करतात। सकाळी 6 वाजता सुद्धा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी 7 नंतर सुद्धा कार्यक्रम, म्हणजे दिवसभराची ही रेलचेल असते आणि गेल्या अनेक वर्षापासून संस्कृती उपवनच्या ह्या महोत्सवा कधी येतो याची वाट सर्वसामान्य ठाणेकर बघत असतात। मला आनंद ह्या गोष्टीचा आहे की नवनिर्वाचित महापौर आणि उपमहापौर या ठिकाणी आज त्यांच्या हस्तेच ह्या कलादालनाचं, ज्याचं नाव आम्ही अजितदादा पवार यांच्या नावानं दिलेलं आहे, त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि आजपासून 4 दिवस विविध कलाकार या ठिकाणी येणारे प्रसिद्ध सिंगर शान आहे, शैलेश लोढा आहे, त्याचबरोबर 7 तारखेला म्हणजे उद्या शिंदेशाही हा कार्यक्रम आहे, आनंद शिंदे आणि त्यांच्या पूर्ण ग्रुपचा। त्यामुळे 4 दिवसाचं जल्लोषाचं वातावरण असतं। 1 लाख लोक दर दिवसाला या ठिकाणी येत असतात आणि आपली कला सादर करत असतात। त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात ठाणेकरांनाच नव्हे तर आसपासच्या परिसरातील जनतेला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आनंद या ठिकाणी आल्यावर मिळतो। सर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपस्थित राहणारच आहेत, मात्र अन्य कोणते मंत्रिमंडळातले मुख्यमंत्र्यांना सुद्धा आमंत्रण दिलेलं आहे। आवर्जून एक गोष्ट मला या ठिकाणी सांगावीशी वाटते की 30 तारखेला जेव्हा आमची बैठक होती मंत्रिमंडळाची आणि त्या बैठकीमध्ये मी सर्व मंत्री महोदय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना ह्याचं आमंत्रण दिलं। मला आवर्जून ह्या गोष्टीचं म्हणजे या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांनी 9 तारखेला या फेस्टिवलला येण्याचं मान्य केलं होतं आणि मला सांगितलं होतं, अरे प्रताप, गेल्या वर्षी मला येता आलं नाही, परंतु ह्या वर्षी मात्र ह्या फेस्टिवलला नक्कीच येतो। एकनाथ शिंदे साहेबांचा वाढदिवससुद्धा त्या दिवशी आहे आणि 9 तारखेला ह्या फेस्टिवलला आल्यानंतर मला सगळ्या ह्या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी राहता येईल आणि शिंदे साहेबांना सुद्धा शुभेच्छा देता येईल। 8 तारखेला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा येण्याचं मान्य केलं होतं। त्यामुळे हे असे कार्यक्रम आम्ही दरवर्षी करत असतो आणि सगळ्या पाहुण्यांना सुद्धा आमंत्रण देत असतो। जरी हा फेस्टिवलचा आनंदाचा सोहळा आम्ही ह्या ठिकाणी साजरा करतोय तरीसुद्धा अजितदादा पवार यांच्या आठवणीशिवाय एकही दिवस जाणार नाही आणि त्यामुळे त्यांचं नाव ह्या आम्ही वास्तूला दिलेलं आहे आणि त्यांची एक आठवण आम्ही ह्या ठिकाणी जिवंत ठेवली। अखेर ठाण्यामध्ये महापौर उपमहापौर मिळालेले आहेत, काही ठिकाणी भाजपचे महापौर झाले तर काही ठिकाणी युतीचा धर्म आपण ठाण्यामध्ये पाळलेला आहे। नाही, भाजपचा आणि शिवसेनेचा महापौर नाही, आमच्याकडे महायुतीचे महापौर झालेले आहेत। भाजप आणि शिवसेनेचे असे वेगवेगळे महापौर झालेले नाहीत। त्यामुळे आमचं प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी महापौर उपमहापौर झालेले आहे किंवा मुंबईला अन्य ठिकाणी होणार आहे, महायुतीचे महापौर झालेले आणि महायुतीचं सरकार केंद्रात आहे, महायुतीचं सरकार राज्यात आहे, महायुतीचं सरकार आता ठाण्यामध्ये सुद्धा आहे आणि महायुतीच्या ह्या कारभारातून आम्ही दाखवून देऊ की पुढल्या 5 वर्षामध्ये आमचे महापौर उपमहापौर विकासाची गंगा या ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये राबवतील। मीरा भाईंदरचा अजूनही प्रश्न सुटलेला नाहीये महापौर पदासाठी, ज्याप्रमाणे तुम्ही याआधी देखील मेहतांवरती आरोप केले होते। नाही, बघा, एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मराठी महापौर अमराठी महापौर हे वादंग नुसतं जाणीवपूर्वक तिथली मराठी एकीकरण समिती जी आहे, जी महापौर आणि उपमहापौराच्या निवडणुकीला विरोध करतात, परंतु निवडणुकीमध्ये मात्र एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयामध्ये बसून उबाटा आणि मनसेचे एबी फॉर्म वाटतात। त्यामुळे त्या विषयावर जास्त न बोलले तर बरं, कारण शेवटी लोकशाहीमध्ये निवडून येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याकारणानं त्यांना प्राधान्य द्यायची आवश्यकता आणि गरज आहे आणि त्यामुळे त्यांनी त्यांचा महापौर बनवला। आता त्याचं स्वागत करून पुढल्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण आपली तयारी करणं गरजेचं आणि विकासाचं काम पुढल्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हे सरकार कसं करेल याची दक्षता सर्वसामान्य जनतेने घेणं गरजेचं आहे। सरकार बनण्यासाठी महापौर बनण्यासाठी काही ठिकाणी मनसेची देखील साथ लाभलेली आहे। मनसेची साथ आपल्याला नेहमीच असते। तुम्हाला सांगतो, मला स्वतः मी त्यावेळेस आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आम्ही राज ठाकरे साहेबांना भेटलो होतो आणि शिवसेनेचं संख्याबळ कमी होतं। शिवसेनेचं संख्याबळ भारतीय जनता पक्ष युती करून सुद्धा आमचं बहुमत होत नव्हतं आणि त्यावेळेस मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे 8 नगरसेवक ठाणे महापालिकेमध्ये होते। त्यांनी स्वतः ठाण्यामध्ये ते आले आणि शिंदे साहेबांच्या माझ्या विनंतीवरनं त्यांनी महापौर पदासाठी आम्हाला त्यावेळेस सहकार्य केलं होतं। हरिश्चंद्र पाटील आमचे महापौर त्यावेळेस झाले होते। त्यामुळे मनसेचं सहकार्य आम्हाला आजही होतं
कालही होतं आणि भविष्यामध्येही राहील याची आम्हाला खात्री आहे. तर कायला उद्या देखील जिल्हा परिषदच्या निवडणुका आहे, मोठ्या प्रमाणात प्रचार सभा देखील तुम्ही घेतला, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील. काय वाटतं एकनाथ चित्र कसं? नाही, जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी जवळजवळ 10-10, 12-12 सभा घेतलेल्या आहेत आणि त्यांच्या सभांना चांगला प्रतिसादही जनतेतून मिळाला. कारण लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदे साहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत आणि बहिणींच्याच आशीर्वादानं गेल्या अनेक वर्षापासून ते मार्गक्रमण करत आहेत आणि पुढेही करत राहतील. आणि आज जर जी परिस्थिती आहे त्यानुसार पूर्ण राज्यामध्ये ज्या 12 जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत त्यामध्ये महायुतीला प्राबल्य होईल आणि त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, पंचायत समितीचे सभापती हे महायुतीचे झाल्याशिवाय राहणार. मागील दोन निवडणुकांमध्ये शिवसेना हा 2 नंबरचा पक्ष म्हणून पाहिला जात होता. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये नाही बघा, 2 नंबरचा पक्ष, 1 नंबरचा पक्ष आणि 3 नंबरचा पक्ष नाही. आम्ही महायुतीमधून राज्यामध्ये लढतोय आणि 100% महायुतीचं सरकार जसं केंद्रामध्ये आहे, राज्यामध्ये आहे, तसं जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा आमचं येईल. महायुतीमध्ये तिढा सुटलेला नाही, महाडचा प्रश्न अजून असं काय नाही तिढा, असं काय नाही. सगळीकडे आमची महायुतीची सत्ता येणार आहे, काही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला गोड बातमी 9 तारखेला एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आम्ही देणार आहोत. ओला, उबेर, रॅपिडो ह्या संस्थेनं त्या कंपनीच्या मालकांच्या विरोधामध्ये संपाचा हत्यार उभारलेला आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि त्यांना सांगितलंय की एवढा तुमच्या संपामुळे सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणं हे योग्य नाही. राज्य सरकारकडनं काय काय तुम्हाला मदत हवी आहे किंवा काय काय मदतीची अपेक्षा आहे ते तुम्ही जर सांगितलं तर राज्य शासन तुमच्या पाठीशी राहील. आमचे RTOचे अधिकारी त्यांच्या संपर्कात आहे आणि भविष्यामध्ये अजूनही काही त्यांच्या जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही राज्य शासनाची आहे. परंतु ओला, उबेर, रॅपिडोचे मालक जर वेगळ्या पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर त्यांच्यावरही राज्य सरकार कारवाई करेल. कुठेतरी सरकारला नाही, म्हणूनच आम्ही आता कडक कारवाई करायचं धोरण अवलंबलेलं आहे. सर, गोव्यामध्ये ज्याप्रमाणे बाईकना येलो मला माहिती नाही, येलो पाटी आहे त्याप्रमाणे राज्यात अरे असं होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.